प्रशांत आपण पाहतोय सलामीची जोडी पोखरकरवाडी बी टीमची मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्या. नक्कीच 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल पोखरकरवाडी टीमला. चला गेम ऑन करायचा गणेश, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पहिलेच उशीर झाला. नक्कीच 7चं टायमिंग ताडवाडी टीमला दिलं होतं. 1 तास उशिरा आल्यानं त्यांना सुद्धा पेनल्टीला मात्र सामोरे जावं लागलं. गेम ऑन होत्या. आजच्या दिवसातला तिसरा सामना. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा होता. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतो. चुकी होणार नाहीये. सोडलंय का? इथे मात्र चुकी झाल्या गणेश कडनं. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतो. थोडासा स्टायलिश पद्धतीनं हा झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि तो झेल मात्र ड्रॉप झालाय. संधी दिल्या बॅटर प्रशांतला. इथे मात्र स्विच चिट करण्याचा प्रयत्न होता. हा असफल ठरतोय. नक्कीच मुकपे गावचे सदाशिव कदम साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आयोजकांच्या वतीनं आपलं सुद्धा नक्कीच सहर्ष स्वागत केलं जात आहे. इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळालाय गणेशचा. हा पुलरलेनचा चेंडू होता. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू फेकला होता. इथे मात्र तिरफळा उद्ध्वस्त केल्यात बॅटर प्रशांतच्या. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय पोखरवाडी बी टीमची. नक्कीच इथे मात्र थोडासा बॅकफूट वरती ढकललं जात आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गणेशची. त्यांना झेल जरूर एक ड्रॉप केला. नक्कीच चला स्पीडअप करायचा आहे. पोखरकरवाडी टीम आपला बॅटर तयार ठेवायचा आहे. नक्कीच न्यू बॅटर पैदरच्या आतमध्ये इंटर झाला रुपेश. इथून मात्र जबाबदारी आहे रुपेश वरती. प्रशांत बाद झाला. त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो योगेशला सलामीला आला होता. हा मोठा फटका खेळायचा होता. चांगली लाईन लेंथ मात्र गणेश या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. तिसरा चेंडू या षटकातला डॉट फेकतोय. एकही धाव फलकावरती जोडली नाहीये. अप्रतिम षटक पाहायला मिळतं. मागच्या बॉलवरती विकेट आली होती. हिट विकेट मिळाली होती बीट टीमला. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आणखीन एक डॉट चेंडू. हा जर बॉल डॉट फेकला तर मिडल षटक या टुर्नामेंटचं पहिलं षटक पाहायला मिळेल. ते म्हणजे गोलंदाज गणेश या गोलंदाजाच्या नावावरती जरूर कोरले जाईल. पहिला दिवस या टुर्नामेंट जाणे पहिलं षटक मेडल पाहायला मिळेल का? नक्कीच पहिल्या बॉल वरती सिंगल आल्या. सॉरी इथे मात्र झेल उडाला. कव्हरचा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चुकी होणार नाहीये. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना रुपेशला सुद्धा माघारी परतावं लागतं. अप्रतिम षटक राहिला. मागच्या बॉलवरती जर पाहायला मिळालं होतं की गणेश डाऊन द बॉल होता. झेल
कॅरी केला होता, मात्र तो झेल जमिनीला दान झाला आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी गणेशच्या मार्फत मात्र पाहायला मिळाली. पहिले षटक संपलंय, 2 विकेट गमावल्यात पोकरवाडी टीमनं आणि एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. लिंबाटर हारेश मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. नक्कीच जबाबदारी आहे दोन्ही बॅटर्स वरती. इथून मात्र डावाला सावरायचा आहे. 3 षटक बाकी आहेत आणि या 3 षटकांमध्ये एक चांगलं टार्गेट मात्र सेट करावं लागेल, ते म्हणजे बीड टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. चला स्पीडअप करायचा बीट टीम, वेळ लावायचा नाही. अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नौका गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅक वरती ऋतिक वाघमारे या गोलंदाजाचा वापर केला जातोय. पहिलं षटक हाताळलं गणेशनं, अप्रतिम फेकलंय. 2 विकेट महत्वाच्या त्यांना मात्र मिळवल्यात. प्रमुख बॅटर्सला मात्र बाद करण्यात यशस्वी ठरलाय प्रमुख गोलंदाज बीट टीमचा गणेश आणि त्याच्यानंतर ऋतिक वाघमारेला गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं गेलंय. नक्कीच ज्या टीम्स उपस्थित असतील त्या टीमला मात्र विनंती असेल आपण आपली उपस्थिती आयोजकांपर्यंत पोहोचवायची आहे. इथे मात्र गुडघा टेकून पहिलाच फटका लॉंग ऑफच्या दिशेनं कव्हरच्या शतरक्षकाला बीट करून चाललाय. रनआउटची चान्स होती ती मात्र गमावल्या ऋतिकनं आणि आमचे इथे मात्र आम्हाला सांगतायत बारावा प्रतिनिधी सांगतायत की माजी सरपंच होते बीड ग्रुप ग्रामपंचायतीचे सुनीता वाघमारे त्यांचे सुपुत्र आहेत ऋतिक वाघमारे आणि तेच गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. त्यांच्याकडनं मात्र या बॉल वरती नक्कीच खराब कामगिरी पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपात 1 बाउन्स सुद्धा पंचांनी सांगितलंय आणि हा चेंडू नक्कीच खराब असेल. वाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. धावांचा विचार केला गेला तर 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. अजून एक चांगला बॉल त्यावरती मोठा प्रहार लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक तितक्याच ताकदीचं केलं जात आहे. दुसरी धावेचा प्रयत्न झाला होता हरेश कडनं. एक धाव मात्र सहजरित्या कंप्लीट झाल्या. एक चिक्की सिंगल मागच्या बॉल वरती मात्र कंप्लीट केले गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती ऋतिक वाघमारेला आपण पाहतोय. थोडस फंबल पाहायला मिळालं रनिंग करत असताना. नक्कीच एक षटकार जरूर त्याच्या विपक्षात पाहायला मिळालाय. हरीशच्या बाट बद्दल धावांचा विचार केला गेला तर 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हा शॉर्ट पिच चेंडू त्याला मात्र हुक केला. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं चेंडू चालला सीमा पार. या बॉल वरती रन्स मिळतील 4.
नक्कीच हार्ट फॅक्टर चेक करायचा आहे. जो पहिला पंचांनी 1 बाउन्स दिला होता, तदनंतर हा दुसरा बाउन्स फेकलाय बॉल, त्यामुळे पंचांकडनं रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटर्सकडनं का. आपण पाहू शकाल की बॅटिंग करणारा इथे मात्र चांगलं डिसिजन राहिला टीम पोखरवाडी टीमचं. नो बॉल आहे, म्हणजे या बॉल वरती फ्री हिट असेल. बोनस दिलाय 5 धावांचा ऋतिक वाघमारेना. इथून मात्र कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या टीमला. उघडा डोळे पहा नीट, ऋतिक वाघमारेचा हा बॉल असेल बॅटरसाठी फ्री हिट. हा चांगला फटका आनंद कार्पेटनं खेळला. गणेश वाघमारे डाऊन द बॉल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. फ्री हिटची संधी होती योगेश साडी, त्याच्याकडनं मात्र पुरेपूर फायदा घेण्यात आला नाहीये. एक चिक्की सिंगल जरूर पाहायला मिळाली या बॉल वरती. फ्री हिटचा बॉल होता, त्यावरती मात्र मोठा फटका वाचवलाय ऋतिक वाघमारेनं. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पाहायला गेलं तर पहिलं षटक फेकलं होतं गणेश वाघमारेनं. फक्त 1 धाव मिळवली होती. प्रथम येणाऱ्या 2 बॅटर्सला मात्र बाद केलं होतं. हा मोठा फटका खेळायचा होता. चांगला बॉल राहिलाय हा ऋतिक वाघमारेचा. एक चांगली लाईन मात्र जरूर पाहायला मिळाल्या. चला पुढील मॅच पाहतोय आपण. अस्सलवाडी बी आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहू शकाल नवनिर्माण सेना, अर्थात गणेशची टीम, पांगोळी टाकुरवाडी टीम आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ते उपस्थित आहेत. मी त्या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर चला स्पीडअप करायचा आहे. बी टीम 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत बी टीम, अन्यथा आपला एक प्लेअर आतमध्ये घेण्यात येईल. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 2 षटकानंतर. आपण पाहतोय एका साईडला गणेशनं चांगलं षटक फेकलं, तदनंतर हे 15 धावेंचं षटक ऋतिक वाघमारेचा आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी खराब कामगिरी ऋतिक वाघमारेकडनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाल्या, कारण जितक्या धावा पहिल्या इनिंगमध्ये आपण खर्च कराल तितक्या धावा मात्र जरूर दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र आपल्याला बनवाव्या लागतील. इथे मात्र प्रत्येक मॅच मात्र नॉकआउट पाहायला मिळेल. जो संघ हरेल तो संघ मात्र घर वापसी मात्र त्याला करावी लागेल, आणि जो जिंकेल तो मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. हाय स्कोरला नक्कीच दुसऱ्या फेरीमध्ये बाय असेल, याची नोंद मात्र सर्व टीमनं मात्र घ्यायच्या. नक्कीच ऋतिक वाघमारेचा मोठा बंधू कैलास वाघमारे गोलंदाजी ट्रॅक वरती आला. इथून मात्र 2 षटक बाकी आहेत. नक्कीच अस्सलवाडी टीम इथे उपस्थित आहे, आणि त्यांच्या विपक्षात जी टीम खेळणार आहे ती सुद्धा उपस्थित आहे. दोन्ही टीमचे मी कौतुक करेल, कारण दिलेल्या वेळामध्ये या दोन्ही टीम मात्र उपस्थित झाल्यात. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते. स्ट्राइक एंड वरती आपण योगेशला पाहतो. पहिला चेंडू खोलामध्ये टाकलाय, धावबादची संधी. दोन्ही गाड्या मात्र एका स्ट्राइक वरती. नक्कीच बाद इथे मात्र रनआउटची विकेट मिळाली जाते. हरेशला मात्र स्ट्राइक पाहिजे होती, आणि ती स्ट्राइक घेत असताना मात्र जरूर योगेशची आत मात्र इथे मात्र सॅक्रिफाइस विकेट पैत्राच्या आतमध्ये पाहायला मिळते. देव पांढर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला देवीदास. मात्र जबाबदारी असेल
3 विकेट जरूर गमावल्यात. पोखरवाडी टीमनं इथून मात्र डावाला सावरायचं आहे, कारण 2 षटकांमध्ये 16 धावा फक्त खर्च केल्या आहेत बीट टीमनं. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील पोखरवाडी टीमला आणि धावा मात्र रोखण्याचं काम कैलास वाघमारेला करावं लागेल. हा बॉल चांगला नक्कीच. इथे मात्र नक्कीच आक्षेप आलाय कैलास वाघमारेवरती फेकीचा. नक्कीच चेक केलं जाईल. हे पुढच्या बॉल वरती हा फुल टॉस बॉल आणि या बॉल वरती मात्र फुल टोल वसूल केला जाईल. पंचांकडनं इशारा आला नो बॉलचा आणि हा या 6 धावा जरूर मिळाला जातील पोखरवाडी टीमला. याच फटक्यांची गरज होती आणि तो फटका हारेच्या बाटमधनं पाहायला मिळाला. खराब लाईन पाहायला मिळते कैलास वाघमारेची. हा नो बॉलचा बॉल मात्र चांगला फेकला होता. तितकंच दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं. झेल मात्र हा सहजरित्या कॅरी केला. नक्कीच इथे मात्र 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या दोन्ही बॅटर्स कडनं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स कडनं. या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा जोडल्या जातील. 25 धावा डावाला सावरल्या हारेशनं. त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंड वरती देवीदासला पाहतोय. हा गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न मात्र असफल राहिलाय हारेशचा. चांगली गोलंदाजी कैलास कडनं पाहायला मिळते. नक्कीच इथे मात्र ग्रुप ग्रामपंचायत कोंदिवडीचे सदस्य श्याम किसन दीक्षित साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आयोजकांच्या वतीनं त्यांचे सुद्धा नक्कीच सहर्ष स्वागत आणि सत्कार सुद्धा केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये इथे मात्र उलटा पुलटा फटका फसला गेलाय. गोल्डन डकची विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना हारेश केवारी बॅक टू डगआउट येतो. आलाय कैलास वाघमारेचा. नक्कीच षटक संपला. 3 षटकानंतर धावा पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती पोखरवाडी टीमच्या 27 धावा
एक गोल्डन डकची विकेट जरूर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाली, ती हरेश केवारीची. ती मात्र भिलवली कैलास वाघमारेनं. कारण जसा मैदानाच्या आतमध्ये हरेश केवारी एंटर झाला, त्याच्या बॅटबद्दल मोठे फटके पाहायला मिळाले आणि त्यानं मात्र एका चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं होतं आणि त्याला रोखण्याचं काम मात्र कैलास वाघमारेनं केलंय. नक्की स्पीडअप करायचं आहे बीट टीम. आपण खूप उशीर करताय. 15 मिनिटाच्या आत आपण 3 षटकं संपवायचेत. अरुण वाघमारे गोलंदाजी ट्रॅक वरती आला. स्वतः कर्णधार मात्र नक्कीच जबाबदारी स्वीकारतो, कारण स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकांमध्ये मात्र आक्रमण पाहायला मिळेल का दोन्ही बॅटर्स कडनं, कारण टार्गेट सेट याच षटकामध्ये पाहायला मिळेल. कारण पहिली इनिंग पाहतोय तिसऱ्या मॅचची. इथे मात्र अरुण वाघमारे पहिलाच बॉल समोर टाकला होता. इथे मात्र लिडिंग एज यष्टीरक्षक चुकी करणार नाहीयेत. पहिल्याच बॉल वरती देवीदासला मात्र डगआउटचा रस्ता मात्र दाखवला जातोय. चांगलं षटक नक्कीच पाहायला मिळालाय. ठोक डीजे. अरुण वाघमारेना देव पार्टनर ऑन स्ट्राइक वरती पाहतोय आपण. हा बॉल सुद्धा पुढ्यात टाकला होता, समोर टाकला होता. नक्कीच या बॉलला सरळ खेळायचं होतं बॅटर डरेशला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या स्लॉग वरच्या षटकामध्ये. अरुण वाघमारेचा हा दुसरा बॉल डॉट पाहतोय. हा पुन्हा एकदा समोर टाकला होता, समोर व्ही शेप मध्ये हा फटका केला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. थोडस फंबल पाहायला मिळाला. दुसरी धाव बघता बघता मात्र चोरली जाते. एक धाव मात्र दोन्ही टीम साठी महत्वाची आहेत, कारण एकाच कॅलिबरचे दोन्ही टीम एकमेकांविरोधात खेळत असताना आपण पाहतोय. नक्कीच इथे मात्र जिथे एक धाव होती तिथे 2 धावा, म्हणजे 1 धाव एक्स्ट्राची खर्च केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स कडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 29 धावा या 2 धावेच्या मदतीनं पुढे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा, मात्र टायमिंग जुळला नाही. अन्यथा हा बॉल नक्कीच सीमा पार फेकून दिला असता. मात्र पंच सांगताय निर्धाव चेंडूची सांगता जरूर मैदानाच्या आतमध्ये झाल्या. चौथा बॉल मात्र निर्धाव फेकलाय अरुण वाघमारेनं. मागच्या 2 बॉल वरती किती धावा खर्च करणार. चांगलं षटक अरुण वाघमारेचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा समोर टाकला होता. आणखीन एक डॉट बॉल. जितके डॉट पर्सेंटेज तितका दबाव मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल पोखरवाडी टीमवर. हा समोर खेळला, चांगला फटका आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. तिथे फंबल पाहायला मिळाला. रनआउटची चान्स मात्र गमावणार नाहीये. सेकंड रन साठी मात्र धावले होते दोन्ही बॅटर्स. पहिली रन मात्र अतिशय वेगानं कंप्लीट केली, तर नंतर मात्र दुसऱ्या रन साठी धावले होते. मात्र रनआउटची विकेट जरूर गमावली ती पोखरवाडी टीमनं. आणि इथे मात्र टार्गेट सेट झाला. टार्गेट आहे नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये 30 धावा बनवल्यात पोखरवाडी टीमनं. 31 धावांची गरज असेल ती म्हणजे बीट टीमला येणारे 24 बॉल आणि गरज असेल ती 31 धावांची. चला पोखरवाडी टीम आपली प्लेइंग 11 टीम घेऊन मैदानात जायचं आहे. मी इन्व्हाइट करतो याच्यानंतर होणाऱ्या
सामना अस्सलवाडी बी आणि त्यांच्या विपक्षात नक्कीच फाईट करेल नवनिर्माण सेना अर्थात गणेश चौधरीची टीम. नक्कीच लोणावळ्याहून बऱ्याचशा लांबवरून प्रवास करून आज मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल का गणेश चौधरी. मी इन्व्हाइट करतो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला की नाणेफेकीसाठी आपण टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच आमचे मान्यवर मान्य श्री श्याम किसन दीक्षित साहेबांचं इथे मात्र नक्कीच यशोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमचे गावचे संजयजी उघडे साहेबांना की आपल्या हस्ते नक्कीच श्याम साहेबांचा इथे मात्र यशोचित मान सन्मान करायचा आहे. तो षटकार सकाराम कवटे साहेबांना की आपण या दोन टीम दरम्यान नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. त्यांच्या समवेत नक्कीच आमचे खरवंडी गावचे अविनाश देशमुख साहेबांचे इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा यशोचित मान सन्मान मात्र जरूर केला जाईल. मी विनंती करेल नरेश इंदोळे साहेबांना की आपल्या हस्ते अविनाश देशमुख साहेबांचा इथे मात्र सत्कार सोहळा पार पाडायचा आहे. नक्कीच नाणेफेकी झाली की आपला निर्णय कळवायचा आहे. दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मात्र इंटर झाल्या बी टीमची. गणेश वाघमारे आणि त्याच्या साथीला शिवाजी वाघमारे. अफलातून बॅटिंग आम्ही शिवाजी वाघमारेची पाहिली होती मुळगाव ग्राउंड वरती. नक्कीच नक्कीच नाणेफेकीचं कौल लोणावळा टीमनं जिंकलाय अर्थात नवनिर्माण सेना गणेश चौधरीची ही टीम. प्रथम निर्णय आहे त्यांचा बॅटिंग करण्याचा म्हणजे ते टार्गेट डिफेंड करणार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्या. स्ट्राइक एंडला शिवाजी वाघमारे त्याच्या साथीला नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय गणेश वाघमारे गोलंदाजी ट्रॅक वरती. मॅनेटिव पॉवर पेचं पहिलं षटक घेऊन हरेश केवारी. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं फेकलाय. टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. नक्कीच इथे मात्र चांगली कामगिरी. 31 धावा डिफेंड करायच्या 24 चेंडू मागे. मात्र सुरुवात चांगली झाल्या पोखरवाडी टीमची. हरेश केवारी मात्र प्रमुख गोलंदाज वापरला गेलाय पोखरवाडी टीम कडनं. हा चेंडू भन्नाट वेगानं फेकला होता. हुक करायचं होतं फाईन लेगच्या दिशेनं. मात्र या बॉलवरती टायमिंग जुळलं नाहीये कारण वेगवान चेंडू पाहायला मिळाला हरेश केवारीचा आणि त्यावरती मात्र टायमिंग जुळलं नाहीये बॅटर शिवाजीचं. मात्र एक धाव रोखू शकले नाहीये पोखरवाडी टीमचे क्षेत्ररक्षक. एका धावेनं श्री गणेश होत असताना बीट टीमचा आपण पाहतोय. हा फुलटॉस चेंडू पुलर लेनचा होता मात्र इथे चुकी झाले एसटी रक्षकाकडनं. एक धाव तर कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल म्हणजे एक एक्स्ट्राची धाव मिळाली जाईल ती बीट टीमला. 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत.
हा फटका जरूर आपण पाहायला अफलातून फटका पाहायला मिळाला. शिवाजी वाघमारेच्या बॅटमधनं थोडेसे शफल झाले, जागा बनवली आणि या बॉलला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतला आणि चेंडूला फेकून दिलं गेलं. फाईन लेगच्या दिशेनं 4 धावेंसाठी मोठा फटका जरूर पाहायला मिळाला. हरेश केवारीच्या विरोधात आक्रमण मात्र केलं जात आहे. हा सुद्धा चांगला फटका होता, मात्र हा बॅट एष्ट्यांवरती आदळले. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये? शिवाजी वाघमारे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारले, बॅट एष्ट्यांवरती आदळले. नक्कीच फटका दमदार होता. या फटक्यामध्ये ताकद आणि नजाकत पाहायला मिळाली होती, मात्र थोडीशी खराब कामगिरी शिवाजी वाघमारेकडनं पाहायला मिळाले आणि स्वतःवरती जरूर नाराज असेल. मारेचा मात्र बॅट स्टंप वरती आदळली आणि शिवाजी वाघमारेला मात्र जरूर डगआउटचा रस्ता पकडावा लागला. स्वतःवरती नाराज असेल. इथून मात्र धावा येत आहेत बीट टीमच्या बाजूनं आणि त्या धावा कंटिन्यू ठेवण्याचं काम मात्र गणेश आणि त्याच्या साथीला न्यू बॅटर कैलास वाघमारे मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. त्याच्याकडे स्ट्राईक असेल, कारण इथून मात्र डावाला सावरायचा आहे. इथून चांगली गोलंदाजी पोखरवाडी टीमला सुद्धा करावी लागेल, कारण पाहायला गेला तर 24 बॉल 31 धावांची गरज असताना 7 धावा खर्च केल्यात हरेश केवारीनं. हा झेल होता फर्स्ट स्लिपच्या शतरक्षकाला. बीट करून चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. 4 धावेंसाठी ठोक डीजे. इथे मात्र लिडिंग एज यष्टीरक्षक चुकी करत नाहीये. 1 मोर विकेट डाऊन होते बीट टीमची. कैलास वाघमारेला सुद्धा परतावं लागतं. ठोक डीजे. धोका गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. रुपेशला पहिलाच बॉल भन्नाट वेगानं फेकला. इथे यष्टीरक्षक चुकी करतो हरेश केवारी. त्याच्याकडनं मात्र चूक झाल्या. एक धाव महत्वाची आहे.
नक्कीच पाहायला मिळते लेग बायची धाव पाहायला मिळाली. एका धावेनं 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दिव बाटर आपण पाहतोय ऑन स्ट्राइक वरती अरुणला. इथे मात्र चांगला फटका अलॉन द कार्पेटनं फटका केला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. जाणता दोन्ही बॅटर आपण जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी सुद्धा आपण विजयाच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. कारण 18 बॉल 20 ची गरज होती. कारण पहिल्या षटकामध्ये हरेश केवारनं 11 धावा खर्च केल्या. 31 धावेचं टार्गेट होतं आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. हा बॉल थोडासा खराब पाहायला मिळतोय रुपेशचा. नक्कीच अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू मात्र फेकला गेला होता रुपेश कडनं. पंच दंडित करतायत. इथे मात्र एक वाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल ती धावफलकावरती. एका धावेनं धावफलकाचा विचार केला गेला तर बीट टीम 14 धावेंवरती खेळते. हा चांगला फटका आहे गणेश वाघमारेचा. आडवा बॅटनं केला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. प्रत्येक बॉल वरती सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिलं जाते दोन्ही बॅटर्स कडनं. नक्कीच जाणतायत दोन्ही बॅटर धावा आल्या आहेत पहिल्या षटकामध्ये आणि इथून मात्र धावा रोखण्याचं काम गोलंदाजांना करावं लागेल. इथे चांगला चेंडू राहिला. बॉल सोडून दिला होता अरुण वाघमारेना. त्याला वाटलं की वाईट बॉल आहे मात्र त्यात तसं समीकरण जुळलं नाहीये. पंच सांगतायत नाहीये बॉल वाईट. इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला रुपेशचा. हा चांगला फटका पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय आणि एक धाव कंप्लीट केल्या. एका धावेनं मात्र धावफलक पुढे सरसावलं जाईल. बीट टीम्स 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 31 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. हा खरा बॉल. इथे मात्र चेंडू चालला. एसटी रक्षक आणि त्याच्या पाठोपाठ फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा बीट केलं. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं सीमा पार. या बॉल वरती जरूर रन्स खर्च केले आहेत रुपेशनं. 5 म्हणजे 5 धावेंचा बोनस आणि प्लस फ्री हिट संधी आहे. हा चांगला फटका दमदार फटका चाबूक फटका गणेश वाघमारेच्या बॅट मधनं हा पाहायला मिळालाय. चौकार ठोक दीजिए. ची गरज आहे कारण पहिल्याच 2 षटकांमध्ये धावा बनवल्या त्या बीट टीमनं 25 धावा. उशीर करायचं नाहीये. दोन्ही बॅटर्सला विनंती असेल कारण बराचसा उशीर अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. 12 बॉल 6 धावींची गरज आहे आणि इथून मात्र काय रणनीती आखणार मैदानाच्या आतमध्ये पोकरवाडी टीम. कारण 31 धावा डिफेंड करायच्या होत्या पोकरवाडी टीमला. इथून मात्र 12 बॉल आणि 6 धावा डिफेंड करायच्या आहेत. नवका गोलंदाज आपण पाहतोय. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आला योगेश. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. इथे इनसाइड एज लागल्या. स्लिपचा क्षेत्ररक्षक जरूर चुकी करतो. एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. आपण पाहिलं शेवटच्या बॉल वरती गणेश वाघमारेनं जो चाबूक फटका मारला होता. ज्या 4 धावा मिळवल्या होत्या त्या मात्र मोलाच्या होत्या. त्या 4 धावा जर रोखल्या असत्या तर या षटकांमध्ये कुठेतरी चांगल्या ठरल्या असत्या पोकरवाडी टीमला. इथे चांगला फटका आहे लॉंगॉनच्या दिशेनं. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते मात्र झेल कॅरी करता आला नाहीये. फेकीच अचूक होती
क्षेत्ररक्षकाची. योगेश मात्र चुकी करतोय. हा थ्रो कॅरी करायचा होता. रनआउटची विकेट. खराब बॉल, त्यावरती आक्रमण, फटका फसतोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळते. गणेश वाघमारे बॅक टू डगआउट येतोय. देऊया संधी डीजेला. ऋतिक वाघमारे ऑन स्ट्राइक वरती होता. हा चेंडू बर्नाड वेगाने फेकला. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. शेवटचा बॉल असेल. नक्कीच 12 चेंडू 6ची गरज होती. इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला 7 बॉल 3 धावेची गरज आहे. चांगला फटका आनंद कार्पेटनं फटका केला. चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं. मात्र एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. बघता बघता तिसरं षटक सुद्धा संपुष्टात आलं. पाहायला गेलं तर 28 धावा 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. आता मात्र 6 बॉल आणि 2 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या टुर्नामेंटला मात्र नियम लागलाय. चला स्पीड अप करायचा आहे पोकरवाडी टीम. आपण खूप उशीर करतायत, अन्यथा आपल्याला 2 रनची पेनल्टी लागेल. ओव्हर झाले. पहिला बॉल सिंगल, तदनंतर 2, तिसऱ्या बॉल वरती विकेट, त्यानंतर 2 बॉल डॉट आलेत आणि या बॉल वरती सिंगल. सहा बॉल आणि 2 धावेची गरज आहे. गोलंदाज पाहतोय आपण भरतला. 6 बॉल 2 धावा रोखणार का? पहिलाच बॉल, त्यावरती ताकदवान फटका. MSD स्टाईल ना हा सामना संपवलाय. ऋतिक वाघमारेनं ज्या धावा खर्च केल्या होत्या त्याच धावेनं हा सामना